गुड मॉर्निंग. मुलीला शाळेत सोडून दिलं म्हणजे आपण पूर्णपणे मोकळे असतो आपले घरचे कामं करण्यासाठी आणि तेवढंच आपल्याला रिलीफ सुद्धा मिळते. आता नाश्ता करता करता मी जरा माझ्या थोबाडाकडे लक्ष दिलं तर मी म्हटलं की हो, आपल्या चेहऱ्यावर त्या प्रॉडक्टचे चांगलेच रिझल्ट मिळून राहिलेले आहेत. आणि सायंकाळला माझ्या सुंदरीचा फोन आला. म्हणून काय, काढली गाडी आणि निघाले तिला भेटायला गेले आणि तिच्यासाठी काही सामान सुद्धा घेऊन गेले. आणि जरा तिच्याशी गप्पा गोष्टी करताना ना मला ही गाडी दिसली. यार जिंदगी में ना ये गाड़ी तो लेनी ही है. ब्लॅक ब्युटी. ऑब्विसली आम्ही सुद्धा ब्लॅक, गाडी सुद्धा ब्लॅक. आणि काल जे वायर घेतला ते काही कनेक्ट झाला नाही म्हणून त्याला केले रिटर्न आणि घेतले आपले 50 रुपये परत. 2 दिवसापासून हा जो वेदर सुरू आहे ते मला अजिबात आवडत नाही. तिकडनं आल्यानंतर पुन्हा आपल्या कामावर बसले. कामावर म्हणजे ज्वेलरीच्याच कामावर, जे करताना मला खूप जास्त कंटाळा येत आहे, पण करते. तिथेही माझं एंटरटेनमेंट करून देत होती कारण हिच्या स्कूलमध्ये सुरू आहे ॲन्युअल फंक्शन, तर त्यासाठी मला तिचं ती डान्स प्रॅक्टिस करून दाखवत होती. आणि उद्या आहे सॅटर्डे, सो आपल्याला उद्या बनवायचा आहे साबुदाणा. त्यासाठी साबुदाणा आधीच मी भिजायला टाकलाय. स्वयंपाक तर काही करायचा नव्हता म्हणून पुन्हा आपल्या त्या कामावरच घेऊन बसले. आता इथे जे मी पॅचेस बनवले ते तर रेडी झाले आहेत, पण भरपूरसं काम राहिलेलं आहे. म्हणजे 25%च काम झालं आहे असं मी समजू शकते. तर बाकीचं काम जे केलं आहे ते आता कसं दिसेल कसं नाही हे मी जरा नाही का इथे चेक करत होते. मम्मीला म्हटलं, मम्मी बघ कसं दिसतंय. तर माझी मम्मी बोलली की मला बाई लांबून काहीच नाही दिसून राहिलेलं आहे. म्हणजे आता चष्मासुद्धा लावायला मला तिला सांगावं लागेल का, हे असं वाटतं मला. पण जरा मुलीसोबत मस्ती करून घेतली. तिला म्हटलं की बाई थांब, मला करू दे आधी कामं. पण नाही, तिचं तिथे काय म्हणतो इन्व्हॉल्वमेंट जरा गरजेचंच असतं. तरीही तिने काही मला काम करू दिलं नाही, पण तिच्याशी जरा गप्पा गोष्टी केल्या, मम्मीसोबतही केल्या आणि तिच्यासोबत मस्ती करता करता मी माझं कामं साईडला केलेत. कारण काही दिवसापासून हे जे वर्क सुरू आहे ते अति सुरू आहे आणि मला अजिबात आराम करायला मिळत नाही आहे. आज दुपारलाही मी तसंच केलं. थोडा वेळ झोपले आणि त्यानंतर सायंकाळी त्या कामाला हात लावला. कारण कामं खूप जास्त पेंडिंग आहेत आणि वेळ कमी आहे. तिळव्याचे दिवस येऊन राहिलेले आहेत आणि तिळव्याची ज्वेलरी स्टील कंप्लीट झालेली नाही आहे. आणि आजचा व्लॉगसुद्धा जरा छोटा आहे, सो प्लीज तुम्ही त्याला माइंड नका करू. आणि डू फॉलो, डू सबस्क्राईब अँड डू लाईक्स ऑन माय चॅनल कीर्तीज क्विंडम. आणि आजचा व्लॉग करूया इथेच समाप्त. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.